भावेश कावरेला नॉनव्हेज खाण्यासंदर्भातील व्हिडिओ भोवला। मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर भावेश कावरे अमित ठाकरेंच्या भेटीला। उद्योगमंत्री उदय सामंतांकडून चाकण एमआयडीसीची पाहणीनंतर पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार बैठक। उद्योगमंत्री उदय सामंत चाकण दौऱ्यावर येणार, त्यामुळे प्रशासनाची झोप उडाली। मध्यरात्री कंत्राटदाराकडून रस्त्यांची डागडुजी, अंधारामध्ये खड्डे बुजवण्याचं काम। चाकणमधील उद्योजकांच्या प्रश्नांवर एकनाथ शिंदे साधणार संवाद, औद्योगिक क्षेत्रातील अडचणी जाणूनही घेणार। ओबीसींच्या जागा बळकावल्यामुळे वेगळा प्रवर्ग करण्याची मागणी करावी लागेल। विजय वडेट्टीवार आक्रमक। ओबीसी मध्ये राहायचं असेल की नाही हे ठरवायची वेळ आली, असं केलं विधान। कुंभपर्व पुस्तिकेवर महाजनांचा पालकमंत्री असा उल्लेख। नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा असताना सुद्धा नव्या वादाची शक्यता। कट्टर राजकीय विरोधक उदय सामंत भास्कर जाधव एकत्र। रत्नागिरीमध्ये रस्ता नामकरण सोहळ्यानिमित्तानं दिलखुलास गप्पा। कोकणातील राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण। मुंब्र्याला आता मुंब्रा देवी बोलायचं, मंत्री नितेश राणेंचं विधान। मुंब्रा देवी कालही भगवा होतं, आजही भगवा आहे, उद्याही भगवा राहील, राणेंनी ठणकावलं। तपोवनातील वृक्षतोडीवरती 8 डिसेंबरपर्यंत निर्बंध। राष्ट्रीय हरित लवादाकडून वृक्षतोडीवरील निर्बंध कायम। पुढील सुनावणी 8 डिसेंबरला घेण्याचे आदेश। बीडमधील विलास गुले हत्या प्रकरणी 21 ऑगस्टला मोर्चा। सौरभ सोनावणेच्या अटकेची मागणी करणार, तर राजकीय हस्तक्षेपामुळे मुलाचे जबाबामध्ये नाव। खासदार बजरंग सोनवणेंचा आरोप। पोलिसांनी जामर लावल्यानं गाडी मालकानं स्वतःची कार पेटवली। छत्रपती संभाजीनगरमधली धक्कादायक घटना। विनंती करून सुद्धा जामर न काढल्यानं मालकाचा संताप। सिंधुदुर्गातील भुईबावडा घाटामध्ये दरड कोसळली। गगनबावडा ते खारेपाटण राज्यमार्ग बंद, करूळ मार्गे वाहतूक वळवली। त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची अलोट गर्दी। श्रावण महिना आणि वीकेंडमुळे दर्शनासाठी भक्तांची गर्दी, तर नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावरती वाहतूक कोंडी। नालासोपाऱ्यात केक खाल्ल्यामुळे 11 जणांना विषबाधा। केकमध्ये पाल असल्याचा मुलांचा आरोप। 7 अल्पवयीन मुलांना आणि 4 महिलांना विषबाधा। पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी ओकली गरळ। आम्ही 4% हिंदूंना सहन करतो असं विधान। अखंड भारत संकल्पनेबद्दलही मुक्ताफळ। वर्ध्यामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ। तब्बल 12 दुकानं फोडली। सोनं चांदीच्या दुकानात सुद्धा मारला डल्ला। इंडोनेशियामध्ये भूकंपाचा पुन्हा धक्का। आतापर्यंत 38 जणांचा मृत्यू, तर 13 तासामध्ये भूकंपाचे मोठे धक्के। अमेरिकेमध्ये 2 विमानांचा अपघात टळला। फिनिक्स शहरातील धक्कादायक घटना। 2 विमानं समोरासमोर आल्यानं गोंधळ। ओमानच्या समुद्रामध्ये जहाजातून तेल गळती। 2000 चौरस किलोमीटर भागामध्ये पसरलं तेलाचं साम्राज्य, तर सागरी जीवसृष्टीसह संरक्षित जलक्षेत्राला सुद्धा निर्माण झाला धोका। नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र।